नमस्कार, स्वाती राजेंद्र व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे स्वाती. आज असं झालं की 1-2 मिनिटाच्या फरकाने कबीरची बस निघून गेली आणि कबीरला मला शाळेत सोडावं लागलं. ऑलरेडी उशीर झालेला होता आणि त्यातल्या त्यात गाडीचं पेट्रोल संपलं. ते टाकलं. थोडंसं समोर गेलो तर रस्ता ब्लॉक होता. तिथून आम्हाला टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं. त्यामुळे असं झालं की कबीरला थोडासा उशीर झाला शाळेत जाण्यासाठी. आणि घरी आल्यानंतर कामं आवरली आणि थोड्या वेळाने इतका पाऊस सुरू झाला की पूर्ण बाल्कनीमध्ये पाणी आलं होतं. आज पण रोजच्यासारखेच बरेच कपडे मी धुवून वाळत घातले होते आणि एरवी पाणी येत नसतं बाल्कनीमध्ये इतक्यामध्ये. पण यावेळेस इकडच्या दिशेने पाऊस असल्यामुळे ते मध्ये आलं आणि आणि मग बरीच आमची धावपळ झाली. बाल्कनीमध्ये बरेच कपडे वाळायला टाकलेले होते, ते पटापट काढून मध्ये टाकले. आणि हा जो झुला आहे तो आम्ही असा अलीकडे मध्यभागी असतो, तर त्याच्यावर पण पाऊस लागत होता, तर तो असा धरून आम्ही खिडकीला बांधला. तर अशी सगळी धावपळ आज चालली होती. सकाळपासूनच पूर्ण गोंधळ चालू होता. साफसफाई बऱ्यापैकी झाली होती, पण हा समोरचा हॉल तेवढा राहिला होता. ही अशी जागा आहे ना की बाहेरून येणारा कोणताही माणूस कुठलीही वस्तू आणली की इथेच ठेवतो आणि इतका पसारा होतो. त्यामुळे तो वेळच्या वेळी साफ करणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं ना तर तो खूप वाढतो मग. मागच्या काही दिवसामध्ये मी घर बऱ्यापैकी डिक्लटर केलेलं आहे. मला जमेल तेवढं मी अनावश्यक जो कचरा आहे तो घराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं असं असतं की ही वस्तू कामाला येईल, ती वस्तू नंतर कामाला येईल असं म्हणत म्हणत आपण वस्तू साचवत जातो आणि त्याचा नंतर आपल्यालाच त्रास व्हायला लागतो. मलाही हे जाणवलं की मी किती अनावश्यक गोष्टी जमा करून ठेवलेल्या आहे. अशा वस्तू की ज्या माझी वेळ आणि एनर्जी दोन्हीही खातात. कधीतरी कुठेतरी माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली होती, ती म्हणजे जॅपनीज मिनिमलिझम. तर जॅपनीज मिनिमलिझम म्हणजे नेमकं काय असतं? तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच गोष्टीसोबत जगायचं. म्हणजे मला जेवढं आठवतंय तेवढं मी सांगते. साफसफाई करणं, घर टापटीप ठेवणं हे काम असं आहे ना की आपण स्वतःवरच उपकार करत असतो. अनावश्यक कचरा बाहेर काढणं म्हणजे आपण नवीन गोष्टीसाठी आपल्या आयुष्यात जागा तयार करत असतो. आपल्या आयुष्यातून अनावश्यक गोष्टी हटवणं आणि त्याच गोष्टीवर फोकस करणं जे तुमच्या ध्येयासाठी किंवा प्रगतीसाठी आवश्यक आहे. घरातला जो पसारा असतो ना तो हळूहळू तुमची मानसिक क्षमता कमी करत जातो. मिनिमलिझम ही एक खूप मोठी कन्सेप्ट आहे, पण तेवढी आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. त्यातल्या काही गोष्टीचं जरी आपण अनुकरण केलं ना तर खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात घडून येऊ शकतो. तर असो, खूप झालं ज्ञान. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही आहे, तर या 4-5 दिवसामध्ये साफसफाई करत असताना या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या. नव्याने जाणीव होत होती की या सगळ्या गोष्टी आपण ज्या वाचतो त्या फक्त वाचण्यापुरत्याच नाही, तर आपल्या जीवनामध्ये त्या इम्प्लिमेंट करण्याची पण खूप गरज असते. तर आता ज्ञान खूप झालं. या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही आहे, तर या 4-5 दिवसामध्ये मलाच या गोष्टीची जाणीव झाली कुठेतरी. मला तरी असं वाटतं की तुमचं घर छोटं आहे की मोठं आहे यापेक्षा ते किती व्यवस्थित ठेवलेलं आहे याला जास्त महत्त्व आहे. व्यवस्थित म्हणजे असं नाही की अगदी बेडशीटची घडीसुद्धा बेडशीटवर घडी पण पडली नाही पाहिजे, असं काही नाही. मुलांचा धिंगाणा, ज्येष्ठ आणि घरामध्ये पसारा होतच असतो, पण त्यातल्या त्यात जेवढं जमेल तेवढं घर तुमचं स्वच्छ पाहिजे. या सर्व गोष्टीमुळं काय होतं की आपल्यालाच आतून छान वाटायला लागतं. कारण जेव्हा आपण फ्रेश असतो, आपला माइंड फ्रेश असतो, तेव्हा आपण निरोगी राहतो. म्हणजे आपली स्ट्रेस लेवल कमी राहते. घरात कचरा असेल आणि पसारा असेल तर आपली स्ट्रेस लेवल वाढते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की अर्ध्यापेक्षा जास्त आजार हे फक्त स्ट्रेसमुळे होतात. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीचा आपण थोडाफार विचार करायला पाहिजे. म्हणजे आज मला हे असं सगळं का सुचतं, तर माझी सकाळ आज खूप खराब झाली आणि कबीरला शाळेत जायला उशीर झाला. त्याचं कारण असं आहे की मी सकाळी लवकर उठले, पण असं झालं की नको त्या विषयावर गप्पा-टप्पा आमचं असं सुरू होतं. म्हणजे नको त्यावेळी नको त्या गोष्टी करत होते. त्यामुळे मला डब्बा बनवायला उशीर झाला आणि शेवटचा डब्बा भरेपर्यंत, बॉटल भरेपर्यंत ती 2 मिनिटाच्या फरकानेच बस निघून गेली आणि ती बस निघून गेली आणि त्याच्यानंतर माझा पूर्ण दिवस असा एकदम खराब गेला. आणि माझं असं चाललं होतं की स्वतःला समजावणं चालू होतं की नाही आता उद्या असं नाही करायचं, आपल्याला लवकर उठायचं आणि आधी त्याचा डब्बा करायचा, गप्पा नंतर मारायच्या वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं माझं डोक्यामध्ये गोंधळ आणि गडबड डोक्यामध्ये देखील सुरू होती. त्याचं हेच कारण होतं की योग्य गोष्टी योग्य वेळेला न करणं आणि अनावश्यक गोष्टीवर चर्चा करणं, बोलत बसणं, हे सगळं माझं आज म्हणजे मी स्वतःलाच समजावत होते. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.